मी रीना. 1.5 वर्ष झाला मी माझ्या माहेरी होते. माहेरी म्हणण्यापेक्षा दादा वहिनीकडे. लग्नाच्या पहिल्या महिन्यातच माझ्या नवऱ्याचं अफेअर माझ्या नजरेस पडलं. तेव्हापासून जे मी माझ्या सासरहून माहेरी आले तर आज 1.5 वर्ष झालंय. मी माझ्या भूतकाळात डोकावून पाहिलं नव्हतं. मागच्या 1.5 वर्षात दादा वहिनी बऱ्याचदा माझ्या लग्नासाठी माझ्या मागे लागले, परंतु मी नेहमीच त्यांना लग्नासाठी नकार दर्शवला होता. वहिनीला मी सहन होत नाही हे मला कधीकधी तिच्या वागण्यातून जाणवायचं, पण माझ्या आईमुळे मी वहिनीला काही बोलत नव्हते. कारण आई म्हणायची, तू तर तुझा संसार केला नाहीस, पण माझ्या सुनेला काही बोलून माझ्या मुलाचा संसार बिघडवू नकोस. आता पुढे मी लग्न तर करणार नव्हते हे पक्क होतं, म्हणून मी काही जरी झालं तरी माझ्या माहेरीच राहत होते. तशी वहिनी मला समोरून कधी काही वाईट बोलली नव्हती. एकदा वहिनी पूर्ण 1 आठवड्याकरता तिच्या माहेरी गेली होती. तिच्या माहेरी तिच्या भावाचं लग्न होतं. ती मलाही त्या लग्नाला येण्यासाठी आग्रह करत होती, पण आईने माझ्यासाठी तिथे स्थळ बघायला सुरुवात केली असती हे मला ठाऊक होतं, म्हणून मी वहिनीच्या माहेरी लग्नासाठी गेले नव्हते. 1 आठवड्यानंतर वहिनी जेव्हा घरी परतली तेव्हा ती एकटी आली नव्हती. तिच्यासोबत एक मुलगाही होता. वहिनीने घरी येताच मला हाक मारली. वहिनीने माझ्या हातात मिठाईचा बॉक्स दिला. ती जेव्हाही तिच्या माहेरी जायची तेव्हा माझ्या आवडीची मिठाई घेऊन यायची. तो बॉक्स घेऊन मी आत खोलीत जाऊ लागली. तोच वहिनीने मला थांबवलं. ती म्हणाली, रीना, हा माझा लहान भाऊ आहे. आता काही दिवस तो आपल्याच घरी राहणार आहे. ती म्हणाली, आता काही दिवस तो आपल्यासोबतच राहणार आहे म्हटल्यावर त्याची घरात सगळ्यांशी ओळखही असायला हवी. हो वहिनी, असं म्हणून मी किचनमध्ये गेले व पाणी घेऊन आले. बाहेर येताच मी त्या मुलाला म्हणाले की दादा पाणी घ्या. तेव्हा वहिनी माझ्यावर हसली व मला म्हणाली, अगं रीना, याला दादा काय म्हणतेस, तो तुझ्याहून लहान आहे. तेव्हा मी वहिनीला म्हणाले, वहिनी, मी सगळ्याच पुरुषांना दादा म्हणून हाक मारते हे तर तुला ठाऊकच असेल. आता हा माझ्याहून लहान असू देत की मोठा, मी त्याला दादा म्हणूनच हाक मारेन. माझं बोलणं होताच मी माझ्या खोलीत गेले. माझा डिवोर्स झाल्यापासून मी कुठल्याही पुरुषाकडे प्रेमाच्या नजरेने पाहिलं नव्हतं. सगळ्यांनाच मी भावाच्या नजरेने बघायचे. त्यावेळी मी जशी खोलीत गेले तसं वहिनीचा भाऊ त्याच्या बॅग्स घेऊन माझ्या खोलीत आला. त्याचा माझ्या खोलीतच थांबण्याचा विचार दिसत होता. त्याला बघताच मी हातातील लॅपटॉप बाजूला ठेवला. मी म्हणाले, तू तुझ्या बॅग्स घेऊन माझ्या खोलीत काय येतोयस? तुझा रस्ता चुकला की काय? मी त्याच्याशी बोलतच होते. तोच मागून वहिनी आली. ती म्हणाली, माझा भाऊ कोणताही रस्ता चुकला नाहीये, मीच त्याला या खोलीत पाठवला आहे. आजपासून जेवढे दिवस तू इथे आहे तेवढे दिवस तू तुझ्याच खोलीत राहील. वहिनीच्या बोलण्यावर मी तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहिलं. मी म्हणाले, वहिनी, परस्पर तू हा निर्णय कसा घेतलास? तुझ्या ह्या तरुण भावाला तू माझ्या खोलीत कसं थांबवू शकतेस? तेव्हा वहिनी म्हणाली, हे बघ रीना, मी तुला आधीच म्हणाले की विकास तुझ्याहून लहान आहे. आता तर बाहेर तोंड भरून तू त्याला भावाचं नातं लावलंस, मग तुझा लहान दादा तुझ्या खोलीत राहिला तर तुला काय प्रॉब्लेम आहे? आता आपलं घर किती खोलींचं आहे हे तुला वेगळं सांगायची गरज नाही. घरात ही एकच एक्स्ट्रा खोली आहे जिथे तू राहतेस. ही एक्स्ट्रा खोली तू सांभाळली आहेस तर येणाऱ्या पाहुण्यांनाही तुलाच या खोलीत ॲडजस्ट करावं लागेल. वहिनी तर तिच्या भावाला माझ्या खोलीत सोडून तिथून निघून गेली. विकास खोलीत येताच मी त्याला म्हणाले की या घरात अजून एक खोली आहे जिथे एकच व्यक्ती राहते. माझी आई तिच्या खोलीत एकटीच असते. तू इथे आहे तोपर्यंत तू तिच्या खोलीत राहू शकतोस. त्यावर विकास म्हणाला, सॉरी, मी तुमच्या आईच्या खोलीत राहू शकत नाही. मला ताईने आधीच सांगितलं आहे की रात्री तिच्या सासूबाईंच्या खोलीत आर्थो तेलाचा सेंट असतो. त्या रात्रभर गुडघ्यांना ते तेल लावत असतात. रात्री मला शांत झोप हवी असते. तसल्या वातावरणात मी अजिबातच झोपू शकत नाही. मी ते तुमच्याच खोलीत ॲडजस्ट करेन. विकासचं बोलणं ऐकून तर माझं डोकंच फिरलं होतं. वहिनीने उगाच डोकेदुखी घरी आणून ठेवली होती. वहिनीला वाटलं असेल तिच्या भावाला माझ्या खोलीत ठेवून काही दिवस ती मला त्रास देईल आणि मग त्या मुलाला कंटाळून शेवटी मी त्या घरातून कुठेतरी निघून जाईल. पण तसं काही घडणार नव्हतं. काहीच दिवस मला त्या मुलाला माझ्या खोलीत झेलायचं होतं. असंही तो लहान होता. तसं वहिनी सांगताना तर हेच सांगत होती की विकास अजून लहान आहे, पण दिसण्यावरून तो मला लहान वाटत नव्हता. तसा दिसायला तो हँडसम तर होता, पण माझ्या नजरेत तो माझ्या भावाप्रमाणेच होता. परंतु त्याची माझ्यावर कुठल्या प्रकारची नजर होती हे मला ठाऊक नव्हतं. त्याच रात्री विकास माझ्या खोलीत असल्यामुळे मी चिडूनच हॉलमध्ये निघून गेले. रात्री मी तिथेच झोपले. त्या मुलाला पाहून मला फार अनकम्फर्टेबल वाटत होतं, पण मी काही बोलू शकत नव्हते. त्याने माझ्या परमिशनशिवाय माझ्या खोलीत त्याचा सामान आणला होता. तितपत तर सगळं ठीक होतं, पण जशी मी हॉलमध्ये आराम करू लागले तसं मला जाणवलं की माझं पांघरून ओढलं जातंय. तेव्हा मी दचकून उठून बसले. बघितलं तर आजूबाजू कोणी नव्हतं. काही वेळाने विकास तिथे आला. त्याला पाहताच मी दचकले होते. तो मला ब्लँकेट मागू लागला.
मी त्याला म्हणाले, जाऊन तुझ्या बहिणीकडून घेऊन ये. त्यावर तो म्हणाला, दीदीने मला आधीच सांगितलं आहे की तुला रीनाच्या खोलीतील जी वस्तू वापरायची ती बिंदासपणे वापर. रीना काही बोलली तर अर्ध्या रात्री तुझ्या दाजींना सांगायला ये. आता तुला काही त्रास असेल तर मी दाजींना जाऊन भेटतो. वहिनी व तिच्या भावाने तर माझ्या डोक्याला ताप द्यायला सुरुवात केली होती. उगाच आता रात्री तो दादाच्या खोलीत गेला असता तर दादा मलाच बोलला असता. म्हणून मग तेव्हा नाईलाजास्त माझं पांघरून मी त्याला दिलं. दुसऱ्या दिवशी माझं ऑफिस होतं. सकाळी मी ऑफिसला निघाले तेव्हा बाहेर जाऊन पाहिलं तर माझी स्कूटी पंक्चर झाली होती. मी दादाला मला सोड म्हणाले तर तो म्हणाला, माझ्याकडे वेळ नाही, हवंच तर माझी गाडी घेऊन जा. पण दादा, मला तुझी गाडी चालवायला येत नाही, मग विकासला तुला सोडवायला घेऊन जा. एकतर मला फारच उशीर झाला होता, त्यात मला मदतही त्या विकासची घ्यावी लागली. तेव्हा विकास दादाची गाडी घेऊन मला सोडवायला आला. त्याचं गाडी चालवणं मला अजिबात आवडलं नव्हतं. असं वाटत होतं की तो मुद्दामच गाडीचा ब्रेक लावत आहे. माझी ऑफिस बॅग आम्हा दोघांमध्ये ठेवून मी विकाससोबत माझ्या ऑफिसपर्यंत पोहोचले होते. जाताना तो म्हणाला की तुझं आउट टायमिंग सांग, मी तुला संध्याकाळीही घ्यायला येईन. त्यावर त्याच्यासमोर हात जोडत मी त्याला म्हणाले, कृपया कर, पण आता माझी कुठलीही मदत करू नकोस. त्याच्यावर चिडून मी ऑफिसमध्ये निघाले. त्याच दिवशी घरी आल्यावर माझ्या खोलीत येताच मला विकासचा चेहरा दिसला. त्याला आमच्या घरी व माझ्या खोलीत येऊन एकच दिवस झाला होता, पण मला तो एक दिवस 1 महिना एवढा वाटत होता. मला माझ्या खोलीत कोणाचाही सतत वावर सहन होत नव्हता. त्यामुळे त्या रात्री मला प्रचंड अस्वस्थता वाटत होती. झोप लागायचं नावच घेत नव्हती. विकास खोलीत असल्यामुळे माझं लक्ष वारंवार भंग होत होतं. त्याच्या हालचालींमुळे माझ्या मनात सतत गोंधळ निर्माण होत होता. काहीही चुकीचं घडत नव्हतं, पण तरीही मला सुरक्षित वाटत नव्हतं. त्या रात्री मी पूर्ण वेळ जागा राहूनच काढला होता, मनात असंख्य प्रश्न घेऊन. अस्वस्थतेमुळे मी खोलीतच इकडून तिकडे हालचाल करत होते. त्याच गोंधळात माझा तोल गेला आणि मी अचानक खाली पडले. आवाज झाल्यामुळे सगळंच लक्ष वेधलं गेलं. तेव्हा विकासने लाईट लावून परिस्थिती समजून घेतली आणि शांतपणे मला उठायला मदत केली. तो म्हणाला, रीना, काही लागलं नाही ना? ठीक तर आहेस ना तू? त्याच्या आवाजात काळजी होती, पण माझ्या मनात त्याच्याबद्दल एक प्रकारचा संशय निर्माण झाला होता. मी थोडी चिडूनच म्हणाले, माझ्या या अवस्थेला तुझीच हालचाल कारणीभूत आहे आणि वरून तू काळजी दाखवतोयस. त्यावर तो आश्चर्याने म्हणाला, रीना, मी काय केलं? तू उगाच जास्त विचार करतेस. मी म्हणाले, तुझ्या सततच्या हालचालीमुळे माझं लक्ष पूर्णपणे भंग झालं होतं, त्यामुळेच हा सगळा प्रकार घडला. तेव्हा तो हलकसा हसत म्हणाला, तुला गैरसमज झाला असेल, मी जाणून बुजून काहीही केलं नाही. तुला खरंच वाटत असेल की माझ्याकडून काही चूक झाली तर मी माफी मागतो. असं म्हणत विकासने आपली चूक मान्य केली. त्याच्या त्या साध्या शब्दांमुळे माझा राग थोडा निवळला. मी त्याला माफ केलं आणि शांत होण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी आमच्यात एक क्षणभराचं मौन पसरलं. तो माझ्याकडे पाहून हलकासा हसला आणि नकळत माझ्याही चेहऱ्यावर एक सौम्य स्मित उमटलं. मी त्याच्याशी थोडंसं हसले, पण त्यानंतर तो माझ्याशी अधिकच मोकळेपणाने बोलू लागला. काळजी दाखवण्याच्या सुरात तो म्हणाला, रीना, आयुष्यात कधीतरी थोडं हसूनही बघ. इथे आल्यापासून मी तुला पाहतोय, तू कायम तणावात असतेस. खरं सांगायचं तर मला तू चिडचिडी वाटत नाहीस. उगाचच स्वतःवर एवढा ताण घेऊ नकोस. कधीतरी मोकळेपणाने वागायला शिक. त्याच्या या बोलण्यामुळे मला थोडा राग आला, पण मी त्याला काही बोलू पावत नव्हते. मी त्याच्या बोलण्यावर कुठल्याही रिॲक्शन दिल्या नाही. बघता बघता विकासला आमच्या घरी येऊन 3-4 दिवस उलटले. वहिनी तर तिच्या भावाची चांगलीच खातिरदारी करत होती. दादा तर वहिनीच्या शब्दापुढे नव्हता. विकास काही दिवस माझ्याच खोलीत राहू लागल्यावर सुरुवातीला मला त्या परिस्थितीशी जुळवून घेणं थोडं अवघड वाटत होतं, पण आता हळूहळू तो माझ्याप्रमाणे माझ्या खोलीत राहू लागला होता. एकदा तर सकाळी 10 वाजता मी लॉग इन करू लागले, तेव्हा अचानक वहिनी माझ्या खोलीत आली. ती म्हणाली, रीना, मला तुझ्या दादाची ऑफिसची महत्त्वाची फाईल शोधायची आहे. आज तू घरी आहेस तर थोडं मला कामात मदत कर. विकासला त्याच्या शर्टला बटन लावून दे. विकास आत्ताच माझ्यासमोर खोलीतून बाहेर गेला होता. बहुतेक तो वहिनीकडून शर्टला बटन लावायला गेला असेल. वहिनी तर माझ्या वर्क फ्रॉम होमला सुट्टीच समजायची. सध्या माझा जॉब हायब्रिड होता, म्हणजे 3 दिवस ऑफिसला जावं लागायचं तर 3 दिवस वर्क फ्रॉम होम होतं. मी वहिनीला होकार भरण्याआधीच ती त्या खोलीतून बाहेर गेली. ती तिथून जाताच विकास खोलीत आला. मी त्याला म्हणाले, दे, मी तुला बटन लावून देते. तेव्हा त्याने माझ्या हातात सुई धागा दिला, पण कुठल्या शर्टला बटन लावायचं होतं ते तर त्याने मला दिलं नव्हतं. तो त्याच्या अंगावरील शर्ट नीट धरून माझ्यासमोर उभा होता.
त्याला अशा अर्धवट घाईगडबडीच्या अवस्थेत पाहून मी क्षणभर डोळे मिटले आणि म्हणाले, विकास, हा कसला प्रकार आहे? तू असा समोर का उभा आहेस? तो शांतपणे म्हणाला, अरे काही नाही, या शर्टचं बटन लावायचे आहेत. मला वारंवार कपडे बदलायला आवडत नाही, म्हणून हा शर्टच नीट करून घ्यायला आलो. तू असंच मला बटन लावून दे. विकास म्हणाला, ताई मला नेहमी अशीच मदत करत असते, पण आता तिच्याकडे वेळ नसल्यामुळे तिने हे काम तुझ्याकडे सोपवलं आहे. विकास त्याच्या अंगात असलेल्या शर्टचे बटन लावून देण्याची विनंती करत होता. मी आधीच मदत करायला होकार दिला होता, त्यामुळे मी सुई धागा घेतला आणि शांतपणे त्या शर्टची बटणं शिवायला सुरुवात केली. थोड्याच वेळात बटन व्यवस्थित तयार झाले. आता दोरा कापायचा होता, पण मला खोलीत कुठेही कात्री दिसत नव्हती. मी आजूबाजूला पाहू लागले, पण कात्री अजिबात नजरेस पडत नव्हती. न सापडल्यामुळे मी तो दोरा हातानेच तुटतो पाहू लागले. परिस्थिती थोडी अवघडलेली वाटल्याने मी पटकन दोरा तोडून बाजूला सरकले. विकास मात्र माझ्याकडे काहीसा वेगळ्या नजरेने पाहत होता. जणू काहीतरी मनात असूनही तो बोलायचं टाळत होता. अचानक तो माझ्या जवळ आला आणि हलक्या आवाजात म्हणाला, रीना, तू जशी स्वतःला दाखवतेस तशी नाहीस. तू त्यापेक्षा खूप वेगळी आणि मजबूत आहेस. त्याच्या अचानक बदललेल्या स्वराने मी क्षणभर गोंधळून गेले. काय म्हणायचं होतं त्याला? तो पुढे शांतपणे म्हणाला, रीना, तू खूप छान स्वभावाची आहेस आणि हे मला आज खऱ्या अर्थाने जाणवलं. असं बोलून तो मला धीर देणारे काही शब्द बोलून तिथून निघून गेला. त्याच्या त्या वागण्यामुळे मी काही क्षण स्तब्ध झाले. आता रात्री चुकूनही त्याचा हात माझ्या हाताला स्पर्श झाला तरी मला पूर्वीसारखं विचित्र वाटत नव्हतं. पण माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला होता. विकासला मी दादा म्हटले होते आणि हे नातं मी विसरते आहे का? मी स्वतःला वारंवार आठवण करून देत होते. मला कुठल्याही पुरुषाबद्दल मनात गैरसमज किंवा अनाठाई भावना निर्माण करायच्या नव्हत्या. काही गोष्टींची मर्यादा जपणं माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं. विकास तर माझा लहान भाऊ होता व त्याच्याबद्दल माझ्या मनात अनाठाई भावना कधीच निर्माण होऊ शकत नाही हे तर पक्क होतं. बघता बघता एक आठवडा उलटला, पण विकास त्याच्या घरी जायला तयार नव्हता. त्याचं त्या शहरात काय काम होतं कोणास ठाऊक. एके दिवशी सकाळी आम्ही सगळे सोबत नाश्ता करत असतानाच मी बोलता बोलताच म्हणाले की मग दादा, आता तुझा मेवणा किती दिवस आपल्या घरी थांबणार आहे? तेव्हा दादा आधी वहिनीच उत्तर देऊ लागली. ती म्हणाली, मला तर अजून माझ्या भावाचे बरेच लाड पुरवायचे आहेत. एवढ्यात तो इथून का जाईल? त्याची जाण्याची चिंता तू करू नकोस. मी तर हसतच प्रश्न केला होता, पण वहिनीचं उत्तर नेहमीप्रमाणे तिरसटच होतं. तिला तिच्या भावाचे असे काय लाड पुरवायचे होते हे तिचं तिलाच माहीत. तेव्हा सगळ्यांचा नाश्ता होताच वहिनी मला म्हणाली की नाश्त्याच्या सगळ्या प्लेट्स आज तू साफ कर. आज मला माझ्या भावाला आंघोळ घालायची आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये फक्त बहीण भावाचं साधं आणि प्रेमळ नातं जाणवत होतं. मी होकार देत नाश्त्याची प्लेट हातात घेतली आणि किचनमध्ये गेले. काम उरकवून 5 मिनिटांनी मी माझ्या खोलीत परत आले. मी खोलीत दाखल होताच वहिनी आमच्या बाथरूममधून बाहेर आल्या. त्यांचा चेहरा पाहून असं वाटलं की त्या काहीतरी घाईत किंवा विचारात होत्या. तिथून बाहेर जाण्याआधी वहिनी म्हणाली, आत्ताच तुझा दादा मला काहीतरी कामासाठी बोलवून गेला. त्यांचं माझ्याशिवाय एकही काम होत नाही. रीना, तू माझं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करशील का? असं म्हणत वहिनीने मला एका अत्यंत अवघड परिस्थितीत ढकलण्याचा प्रयत्न केला. तिचं बोलणं ऐकून मी क्षणभर गोंधळून गेले. मी लगेच म्हणाले, काय वहिनी, हे माझं काम कसं असू शकतं? अशी अपेक्षा करणं योग्य नाही. त्यावर वहिनी म्हणाल्या, रीना, पुन्हा विसरलीस का? विकास तुझाही लहान भाऊच आहे असं तूच म्हटलं होतंस ना. मग थोडी मदत करायला काय हरकत आहे? वहिनी माझ्या त्या एका शब्दावर इतका भर देत होत्या की प्रत्येक वेळी त्या मला तीच आठवण करून देत होत्या. नको असतानाही मला ती जबाबदारी स्वीकारावी लागली. आत गेल्यावर विकासने मला पाहताच मदतीची अपेक्षा व्यक्त केली. त्याचा आवाज अगदी साधा आणि शांत होता. मी ती जबाबदारी पार पाडत होते, पण मनातून मला परिस्थिती सतत विचित्र आणि अस्वस्थ करणारी वाटत होती. त्या क्षणी मला जाणवलं की विकास आता लहान मुलासारखा राहिलेला नव्हता, तर पूर्णपणे प्रौढ झाला होता. अचानक त्याच्या एका कृतीमुळे मी अधिकच गोंधळले. परिस्थिती हाताबाहेर जाईल असं वाटताच मी लगेच स्वतःला सावरलं आणि काहीही न बोलता तिथून बाहेर आले. थोड्या वेळाने तोही बाहेर आला, पण माझ्या मनातील अस्वस्थता काही केल्या कमी होत नव्हती. तेव्हा विकासही बाहेर आला होता. मला पाहताच तो शांतपणे म्हणाला, रीना, तू अशी अचानक चिडल्यासारखी बाहेर का आलीस? मी काही चुकीचं बोललोही नाही. त्याच्या आवाजात खरोखरच संभ्रम होता आणि त्याच्या चेहऱ्यावरही गोंधळ स्पष्ट दिसत होता. पण माझ्या मनात मात्र अजूनही त्या क्षणांची अस्वस्थता फिरत होती. तो म्हणाला, मी तुला बऱ्याचदा आवाज दिला होता, पण तू कुठल्या तरी विचारात गुंग होतीस. तेव्हा मला जाणवलं की माझं लक्ष त्या कामाकडे नीट नव्हतं.
बहुतेक विचारांच्या गोंधळात मी एकाच गोष्टीकडे जास्त लक्ष देत राहिले असावे आणि त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली. मी त्याला सॉरी म्हणाले आणि तिथून बाहेर आले. मला वाटलं विकास त्याच्या बहिणीकडे लगेच माझी चुगली करेल की वहिनीने मला सांगितलेलं काम मी नीट केलं नाही, पण त्याने वहिनीला काहीही सांगितलं नव्हतं. त्याच दिवशी संध्याकाळी दादा ऑफिसमधून घरी लवकर आला होता. तो घरी येताच वहिनीला म्हणाला की आपल्याला मूवीला जायचं आहे. तो 3 तिकीट्स घेऊन आला होता, त्याचं, वहिनीचं व विकासचं. मला मूवी बघायला आवडायचं नाही हे दादाला माहीत होतं व आईही कधी मूवीला जायची नाही, म्हणून त्याने आम्हा दोघांचं तिकीट काढलं नव्हतं. पण त्या दिवशी अचानकच आई दादाला म्हणाली, मलाही मूवीला यायचं आहे. दादा म्हणाला, मी तिकीट काढलं तेव्हा शेवटचे 3 तिकीट राहिले होते. आम्ही जो मूवी बघायला जाणार आहोत तो हाऊसफुल झाला आहे. सॉरी आई, पण तू मूवीला येऊ शकत नाही. तेव्हा आईचा नाराज चेहरा पाहून विकास म्हणाला, भाऊजी, याआधी बऱ्याचदा मी मूवीला गेलो आहे. आज मामींची मूवी बघण्याची इच्छा झाली तर त्यांना सोबत घेऊन जा. माझं तिकीट मी त्यांना देतो. विकासने त्याचं तिकीट आईला दिलं. रात्री लवकर जेवण आटपून आई व दादा वहिनी ते तिघेही मूवीला निघाले. रात्री उशिराचा शो होता. ते तिघेही गेल्यानंतर घरात विकास व मी होते. सकाळपासून मला विकासला थँक्यू म्हणायचं होतं. रात्री जेव्हा मी माझ्या खोलीत गेले तेव्हा आत जाताच मी विकासला म्हणाले की विकास, थँक्यू. माझ्याने तुला दुखापत झाली असूनही तू वहिनीकडे काही बोलला नाहीस. त्यावर तो म्हणाला, तुझ्याने जे झालं ते चुकून झालं हे मीही समजतो. विकास फार समजदार होता. तेव्हा तो बेडवरून उठू लागला. तसं बेडचं फर्निचर त्याच्या पाठीला खरचटलं, त्यामुळे त्याची पाठ दुखू लागली. मी विकासला म्हणाले, तुला त्रास होतोय ना, मी तुला क्रीम लावून देते, तुला थोडं बरं वाटेल. त्याची ती जखम पाहून मला वाईट वाटलं. मी त्याच्या जखमेवर क्रीम लावू लागले. क्रीम लावून होताच विकास माझ्याशी बोलू लागला. तो म्हणाला, रीना, आज मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला एक सांग, तू नेहमी अशी शांत का असतेस? सकाळीही बाथरूममध्ये तू अचानक कुठल्या विचारात गर्क झाली होतीस? रीना, असं शांत राहू नकोस, माझ्याशी बोल बघू. त्याच्या शब्दातील काळजी आणि आपुलकी मला अनुभवायला मिळाली. अचानक माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले आणि मी त्याला आपलं मन मोकळं सांगू लागले. तेव्हा रडतच मी माझा सगळा भूतकाळ विकास समोर बोलू लागले. मी तेव्हा एवढी नर्वस झाले होते की मला भान राहिलं नव्हतं. माझे अश्रू पुसतच विकास म्हणाला, रीना, तू आता पुढे जायला हवं. बरं सांग, मी तुला कसा वाटतो? विकाससमोर मी माझं मन मोकळं केलं होतं, पण अचानकच तो वेगळ्याच गोष्टी बोलू लागला. त्याच्या प्रश्नावर मी बराच वेळ शांत बसून काहीच उत्तर दिलं नव्हतं. बहुतेक माझ्या शांततेचा विकासने वेगळाच अर्थ घेतला. तो माझ्या चेहऱ्यावर हात ठेवत माझ्या जवळ येऊ लागला. मी भानावर येतच त्याला थोडं बाजूला केलं आणि ठाम आवाजात म्हणाले, विकास, मी तुला दादा म्हणते हे विसरू नकोस. तू असं का वागत आहेस? मी बोलताच तो गोंधळला आणि म्हणाला, रीना, तुझं शांत बसणं मला होकारासारखं वाटलं, म्हणून मी तुझ्याशी बोलायला जवळ आलो. रीना, मी तुझ्याहून फक्त 1 वर्ष लहान आहे. खरं सांगू, तू मला आवडू लागलीस. प्लीज माझ्या प्रेमाला नाकारू नकोस. असं म्हणून विकास पुन्हा जवळ येऊ लागला. तेव्हा मी त्याला माझ्या खोलीत बंद केलं व बाहेर जाऊन मी दादाला फोन केला. त्याला लगेच मी घरी बोलावलं. अचानकच विकासने माझ्यावर वेगळी नजर टाकली होती. दादा वहिनी घरी येताच मी दादाला सांगितलं की विकासने माझ्यावर नजर टाकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वहिनी म्हणाली, रीना, असं शक्यच नाही. विकास तुझ्यावर चुकीची नजर टाकूच शकत नाही. वहिनी मागे दादा व आईही बोलू लागले की तुझी वहिनी अगदी बरोबर बोलत आहे. विकास तसा नाही जसं तू आम्हाला सांगतेस. मी त्या तिघांना म्हणाले, तुम्हाला तुमच्या मुलीपेक्षा या मुलावर एवढा विश्वास कसा? म्हणजे तुम्ही मला खोटं ठरवत आहात का? तेव्हा दादा म्हणाला, रीना, तुला काय वाटलं? एक तरुण मुलगा तुझ्या खोलीत राहतोय आणि ते मी खपवून घेईल? अगं, तुझ्या वहिनीने विकासला तुझ्यासाठी पसंत केलं आहे. विकास तुझ्या वहिनीचा मावस भाऊ आहे हे तुलाही माहीत आहे. तो तुझ्याहून 1 वर्ष लहान आहे. विकासला तू फोटोतच आवडली होतीस. तुझ्या व विकासच्या नात्याबद्दल तुझी वहिनी माझ्याकडे बोलली होती. मी तर तिला तेव्हाच नाही म्हणालो, पण ती म्हणाली की एकदा तुम्हा दोघांना एकमेकांसोबत काही दिवस राहून बघू द्यावं. आम्ही तर तुझा संसार बसवण्याच्या प्रयत्नात होतो, पण तुला स्वतःचं चांगलं करून घ्यायचं नाही हे तर आता मला दिसून येते. एक लक्षात घे, आज विकाससारखा मुलगा तुझ्या हातून निसटला तर त्याच्यासारखं स्थळ तुला पुन्हा मिळेल याची गॅरंटी मी घेऊ शकत नाही. त्या सगळ्यांच्या बोलण्यावर दुर्लक्ष करून मी माझ्या खोलीत जाऊ लागले. तेव्हा विकास मला माझ्या खोलीतून त्याचं सामान घेऊन जाताना दिसला. विकास एक चांगला मुलगा होता हे तर मी अनुभवलं होतं. तेव्हा नकळत आमची नजरानजर झाली. विकासकडे पाहताच त्याच्याबद्दलचं प्रेम मला जाणवू लागलं. नकळत मीही विकासवर प्रेम करू लागले होते. मागच्या काही दिवसात ज्या प्रकारे तो माझ्यासोबत एका मित्राप्रमाणे हसून खेळून वावरत होता
त्या सगळ्या गोष्टी मलाही हव्याशा वाटत होत्या, पण मी माझ्या जिद्दीवर अडून होते की मला कुठल्याही पुरुषाशी लग्न करायचं नाही. तेव्हा मी घरातील सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक नजर टाकली तर माझ्यामुळे सगळे टेन्शनमध्ये होते. त्या सगळ्यांना माझीच काळजी लागली होती, पण मला ती काळजी दिसून येत नव्हती. तेव्हा मी विकासला अडवलं व त्याला म्हणाले, विकास, इथून तू एकटाच जाणार आहेस का? तुझ्या होणाऱ्या बायकोला घेऊन जाण्याची तुझी इच्छा दिसत नाहीये. माझं बोलणं ऐकताच विकाससोबतच घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. मी विकासचा जीवनसाथी म्हणून स्वीकार केला. वहिनी तर माझा चांगला विचार करत होती, पण नेहमी मी तिला चुकीचं समजत राहिले. त्या दिवशी मी वहिनीची माफी मागितली. तिला तर माझ्यावर कधीच कसला राग नव्हता. लवकरच माझं व विकासचं लग्न लावण्यात आलं. आज मी माझ्या परिवारामुळे एक सुखी आयुष्य जगत आहे. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.